Good morning, RCCNs. Welcome to the amazing world of biology. बायानो, आपण मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर मध्ये आता आपण पुढचं ॲप्लिकेशन बघणार आहोत. सर नेमकं कुठलं? आपण बघणार आहोत बायोगॅस कसं करायचा, बायोगॅस प्लांट काय आहे. आपण सगळ्यात अगोदर बायानो मायक्रोबचा वापर केला आणि हाऊस होल्ड प्रोडक्ट तयार केले. त्यामध्ये फर्मेंटेशन बघितलं. तुम्हाला मी विचारलं ऑफ आहे की लाफ आहे, राईट. मग तुम्हाला सांगितलं की एनी प्रोडक्ट विथ पोर्स इट विल हॅव अल्कोहोल फर्मेंटेशन. मग मी तुम्हाला एक एक हाऊस होल्ड प्रोडक्ट सांगितले, कर्ड सांगितलं, नंतर तुम्हाला इडली डोसा, ब्रेड, टॉडी, अजून चीज, हे सगळे प्रोडक्ट आपण बघितले, बरोबर. याच्यानंतर आपण इंडस्ट्रियल प्रोडक्ट सुरू केले. बघा, पहिले 5 मिनिट खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही काय काय पाहिलंय तुम्हाला जसंच्या तसं आठवणार आहे. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्समध्ये बाळांनो आपण त्या प्रोडक्ट्सला 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. फर्मेंटेड बेवरेज, नंतर अँटीबायोटिक्स अँड केमिकल्स, एन्झाईम्स अँड सम बायोॲक्टिव्ह एजंट. खूप साऱ्या मुलांचे मला मेसेज आले, खास करून तुम्हाला ती जी स्टोरी सांगितली होती ती. बघा, आपला एकच रूल आहे, कुठलाही एक असा प्रकार तुम्हाला कन्सेप्च्युअल असेल, एखादी ट्रिक असेल किंवा काही असेल, जोही पार्ट तुम्हाला शिकवला जाईल बाळांनो, तो तुमच्या डोक्यावर वजन न येता असाच्या असा लक्षात राहील. म्हणजे तुम्ही डोळे बंद करा, तो पार्ट आठवा, तुम्हाला असाच आठवेल. बाळांनो, आपण इंडस्ट्रियल प्रोडक्टमध्ये हे तिन्ही पार्ट बघितले. तिसरं ॲप्लिकेशन आपण बघितलं यूज ऑफ मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. हा असा पार्ट आहे जो खूप मुलांना कन्फ्यूज करतो, जे मुलं नॉन आरसीसीएन आहेत. पण तुम्हाला हा कन्फ्यूज होणार नाही. का बरं? बघा, सिवेज म्हणजे मोर पोल्युटेड वॉटर आहे, बरोबर आहे. त्याला आपण म्युनिसिपल वेस्ट वॉटर म्हणलं. आणि एखादं वॉटर सिवेज वॉटर आहे तर त्याच्यात 5 कंपोनंट असतात. फ्लोटिंग डेब्रिस, ग्रीट, नंतर ह्युमन एक्सक्रेटा, ऑर्गॅनिक मॅटर, मायक्रोब्स. हे 5 कंपोनंट रिमूव्ह केले मोर पोल्युटेड वॉटर इज कन्वर्टेड इंटू लेस पोल्युटेड वॉटर, बरोबर. मग मी म्हणलं तुम्हाला एखादं वॉटर पोल्युटेड आहे की नाही, जर असेल तर किती पोल्युटेड आहे. हाऊ टू आयडेंटिफाय? द सायंटिफिक मेथड इज अ बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. काय आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड? मोर पोल्युटेड वॉटर, मोर विल बी द ऑर्गॅनिक मॅटर, मोर विल बी द ऑक्सिजन कन्झ्युम्ड बाय द मायक्रोब, मोर विल बी द पोल्युटेड वॉटर, मोर विल बी द बीओडी. म्हणजे काय? लेस विल बी द ऑक्सिजन डिझॉल्व इन दॅट वॉटर. बघा, यावरून मी तुम्हाला एक बीओडीची डेफिनेशन सांगितली. इट इज द टोटल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम्ड बाय द मायक्रोब सो ॲज टू ऑक्सिडाइज ऑल द ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम 1 लिटर वॉटर. बाळांनो, बीओडीवरचा एक प्रॉब्लेम पण आपण इथं सॉल्व्ह करून घेतला आहे. आणि मग मेन पार्ट बघितला आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट. सर हा प्लांट आहे का, झाड आहे का? नाही. इट इज अ ग्रुप ऑफ 4 टँक्स विच कन्वर्ट मोर पोल्युटेड वॉटर इंटू लेस पोल्युटेड वॉटर. इट हॅज 2 ट्रीटमेंट्स, प्रायमरी, सेकंडरी. प्रायमरी ट्रीटमेंट फिजिकल ट्रीटमेंट, रिमूव्हल ऑफ इनऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे तिथं 2 फिजिकल प्रोसेस केल्या. काय? सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन अँड सेडिमेंटेशन. मध्ये वर काढलं आपण सिक्वेन्शियल फिल्ट्रेशनमध्ये फ्लोटिंग डेब्रिज, खाली काय काढलं? खाली आपण काढलं बाळांनो ग्रीट, स्लज म्हणलं. आणि नंतर ते 3 टँक, पहिला होता लार्ज एरेशन टँक, सेकंडरी सेटलिंग टँक आणि ॲनारोबिक स्लज डायजेस्टर. बाळांनो, ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला 2 पाठ असेल न पाठ करता, विथ 100% रिफाईन्ड पिन पॉईंट कन्सेप्ट क्लिअरिटी. मी बोललेलं काय आलं, हेच युनिकनेस आहे बाळांनो आपले. एकही क्वेश्चन तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही फायनल नीटमध्ये. मग आजच्या लेक्चरमध्ये काय सर, आपण नेक्स्ट इम्प्लिमेंटेशन किंवा नेक्स्ट ॲप्लिकेशन बघणार आहोत. 4th ॲप्लिकेशन आहे बाळांनो, इट इज मायक्रोब्स इन बायोगॅस प्रोडक्शन. सर हे बायोगॅस काय? बघा, आपल्या घरी जो असतो ना तो LPG असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. मग बायोगॅस काय आहे? बायोगॅसनं ॲक्च्युली हा एक प्लांट आहे. बायोगॅस म्हणजे तुम्ही खेड्यामध्ये जर बघितलं तर खूप कॉमन असतं. बायोगॅस इट इज ॲक्च्युली दी मिक्सचर ऑफ गॅसेस. मिक्सचर ऑफ गॅसेस. कुठले कुठले गॅसेस आहेत सर? तिथं आहे मिथेन, तिथं आहे कार्बन डायऑक्साईड, तिथं आहे हायड्रोजन, तुमचा हायड्रोजन, ठीक आहे. आता इथं कंपोजिशन काय, याच्यावर मी अजून थोड्या वेळाने डिटेलिंग करेन. पण सगळ्यात महत्त्वाचं हे जे बायोगॅस आहे ना, ॲक्च्युली आपण शेणाचा वापर करून त्याला फर्मेंट करून शेणाला त्याच्यावर मायक्रोबियल ॲक्शन करून त्यातून गॅस कलेक्ट करतो, याला म्हणायचं बायोगॅस. मला सांगा, शेण जास्त कुठं तयार होतं सर? खेड्यांमध्ये. म्हणून बायोगॅस प्लांट इट इज कॉमन इन रुरल एरिया. बघा बाळांनो, स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे.
काय बायोगॅस प्लांट्स आर, प्लांटचा अर्थ काय ते मशिनरी, आर कॉमन, दे आर कॉमन इन रुरल एरिया, रुरल एरियाचा अर्थ आहे खेड्यामध्ये, रुरल एरिया ऑफ इंडिया, इंडियामध्ये खेड्यापाड्यामध्ये खूप कॉमन आहे. त्याचं कारण असं आहे बाळांनो, बिकॉज सांगा बरं काय असेल कारण, बिकॉज कावडंग, आता कावडंग म्हणण्यापेक्षा एक वर्ड वापरू आपण, कॅटल डंग. सर हे कॅटल काय आणि त्याचं डंग काय, बघा लक्ष देऊ नये. कॅटलचा अर्थ आहे काऊ आणि बफेलो, गाई म्हशी, डंग म्हणजे त्यांचं शेण, त्याला आपण कॅटल डंग किंवा कॅटल एक्सक्रेटा सुद्धा वर्ड वापरू शकतो. हे जे कॅटल एक्सक्रेटा आहे यापासून आपण शेणापासून काय करतं बायोगॅस बनवायचं, आणि शेण जास्त खेड्यात आहे बिकॉज कॅटल डंग इज प्रेझेंट, इट इज प्रेझेंट इन रुरल एरिया इन लार्ज अमाऊंट, खूप जास्त प्रमाणामध्ये तिथं असते, म्हणून आपल्याकडं खेड्यांमध्ये बायोगॅस प्लांट आहे, लार्ज अमाऊंट. ठीक आहे ना बेटा, काही प्रॉब्लेम, चलो व्हेरी गुड. आता काय कळालं तुम्हाला, या क्वेश्चनला तुम्ही हे असर्शन म्हणू शकता आणि याला रिझन म्हणू शकता. बघा असे क्वेश्चन डिझाईन केले जातात, असर्शन रिझन हे इथं तयार होऊ शकतं. आता पहिला प्रश्न काय, मला कळालं सर की शेणापासून आपण बायोगॅस तयार करणार आहोत, आणि हे जे बायोगॅस आहे ना बाळांनो, दिस बायोगॅस इज यूज्ड फॉर ॲज अ फ्यूल म्हणून वापरतात, और यू कॅन यूज इट फॉर लाइटनिंग पर्पज. खेड्यांमध्ये याचे हे असतात बाळांनो, म्हणजे काय म्हणतात त्याला, कंदील असतात ज्याच्यामध्ये खाली बायोगॅसला कनेक्ट केलेलं असतं, राईट. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, याच्यामध्ये सबस्ट्रेट काय असेल सांगा बरं सर. सबस्ट्रेट मी सांगतो, लक्ष द्या. सबस्ट्रेट जो आहे बाळांनो हा शेण आहे. तर शेणामध्ये नेमकं काय, शेणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे, आणि हा ऑर्गॅनिक मॅटर सेल्युलोजच्या फॉर्ममध्ये आहे. गाय म्हशी काय खातात सर, गाय म्हशी खातात काय पिझ्झा बरोबर, नाही बे, झाडं खातात, प्लांट्स खातात. मग जेवढं जास्त प्लांट खातील तेवढं सेल्युलोज त्यांच्यामध्ये जाईल, बरोबर आहे. आता इंटरेस्टिंग कन्सेप्ट सांगतो, सबस्ट्रेट इज सेल्युलोज. काय बाळांनो, सेल्युलोज. सर हा सेल्युलोज कुठून आला, सेल्युलोज फ्रॉम दी प्लांट्स. आता हे जे प्लांट आहेत जे खाल्लं जातं प्लांट त्यांच्याकडून, त्या प्लांटची सेल वॉल कशापासून बनलेली असेल, सेल्युलोज पासून, बरोबर. आता सेल्युलोज फ्रॉम दी प्लांट हे जे आहे असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया सेल्युलोज फ्रॉम काऊ डंग और कॅटल डंग. काय म्हणलं बाळांनो, कॅटल डंग जे आहे, शेण जे आहे, याच्यामध्ये जे सेल्युलोज आहे हे आपण वापरणार आहोत. कशासाठी वापरणार आहोत, आपला एक्सक्रेटम सॉरी आपला सबस्ट्रेट म्हणून. बरं, प्रश्न हा असेल मग सर, ओके गाय म्हशीचं शेण चालतंय आपल्याला, माणसाचं चालतं का. वी कॅनॉट यूज ह्युमन एक्सक्रेटा. लक्ष द्या, वाक्य इथं लिहितो बरं का, वी कॅनॉट यूज ह्युमन एक्सक्रेटा फॉर व्हॉट, बायोगॅस प्रोडक्शन. तुम्हाला सर का बरं असं, त्याचं मी कारण सांगतो. अगोदर मी कारण सांगतो की सेल्युलोज फ्रॉम कॅटल डंग, गाई म्हशीचं शेण का वापरायचं, या शेणामध्ये खूप जास्त प्रमाणात सेल्युलोज असतो. पहिलं कारण काय कळालं बाळांनो, इट हॅज मीन्स कॅटल डंग, जी कॅटल डंग आहे ना बाळांनो, कॅटल डंग हॅज लार्ज अमाऊंट ऑफ सेल्युलोज, म्हणजे याच्यामध्ये खूप सारं जास्त सेल्युलोज आहे. ठीक आहे सर, पण माझा प्रश्न हा आहे, अजून एखादं बेनिफिट काय, बघा याच कॅटल डंग मध्ये अजून एक गोष्ट आहे, काय, इट हॅज मायक्रोब. कुठला मायक्रोब आहेत, मिथेनोजन्स. कोण आहेत, मिथेनोजन्स, विच आर प्रेझेंट नॅचरली कुठं असतात बाळांनो, प्रेझेंट नॅचरली इन काऊ डंग, सॉरी
जे काही मिथेनोजन आहेत हे प्रेझेंट नॅचरली इन काऊ डंग. आता काऊ म्हणजेच कॅटल बरं का बाळांनो. आता तुम्ही म्हणाल सर नॅचरली कुठून आले? बघा आपल्या इंटेस्टाईनमध्ये सिकममध्ये गुड बॅक्टेरिया आहेत, त्यांना आपण प्रोबायोटिक सुद्धा म्हणतो बाळांनो. प्रोबायोटिक म्हणजे प्रो म्हणजे मदत करणारे, आपल्या बायोटिक म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला मदत करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांना प्रोबायोटिक म्हणायचं. मी असं म्हणणार आहे की जो मायक्रोब लागतो ना हा नॅचरली प्रेझेंट आहे कॅटल डंगमध्ये, आणि जो सेल्युलोज लागतो तोही नॅचरली प्रेझेंट आहे कॅटल डंगमध्ये. पण हे आता तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न असून माझा प्रश्न आहे सर की समजा त्या गाई म्हशीनं सेल्युलोज खाल्लं, ठीक आहे, आणि त्यांच्याकडे जे मिथेनोजन्स आहेत यांनी त्याला ब्रेक केलं, मग शेणामध्ये सेल्युलोज येतं कुठून? बाळांनो हे ब्रेकडाऊन जे असतं ना हे इनकम्प्लीट असतं, पूर्ण ब्रेकडाऊन होत नाही. गाई म्हशी एवढं जास्त खातात त्याला ब्रेक होईपर्यंत ते पुढे जातं. कळालं? म्हणून नॅचरली प्रेझेंट सेल्युलोज अँड नॅचरली प्रेझेंट मायक्रोब दॅट इज अ मिथेनोजन, बोथ आर प्रेझेंट नॅचरली, हेन्स वी कॅन यूज कॅटल डंग और काऊ डंग और बफेलो डंग ॲज अ सबस्ट्रेट. कळालं? मग ह्युमन एक्सक्रेटा का नाही? त्याची दोन कारणे आहेत. ह्युमन एक्सक्रेटामध्ये सेल्युलोज नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्युमन एक्सक्रेटामध्ये नॅचरल मिथेनोजन नसतात. बघा मी हे लिहिलं का बाळांनो? हे लिहिलं, चलो व्हेरी गुड. आता पुढचा पॉईंट लिहूया बाळांनो. ह्युमन एक्सक्रेटा, ह्युमन एक्सक्रेटा हा जो ह्युमन एक्सक्रेटा आहे त्याला तुम्ही थोड्या वेळासाठी ह्युमन डंग पण म्हणू शकता, माणसाचं शेण. याच्यामध्ये दोन गोष्टी नाही आहेत. काय? नो सेल्युलोज, नो सेल्युलोज. तुम्ही म्हणाल सर मला एक प्रश्न आहे, मी सांगतो काय प्रश्न आहे तुमचा. आणि नो मिथेनोजन्स, तुमचा प्रश्न हा असेल तिथं काय? तुम्ही म्हणले सर मी भाजी खाल्ली, मी भाजी रोज खातो बरोबर, मग ही भाजी ह्याच्यातला सेल्युलोज माझ्या इंटेस्टाईनमध्ये गेला, पण आता या सेल्युलोजला ब्रेक करायला माझ्याकडं मिथेनोजन नाही, मग हा सेल्युलोज तर एक्सक्रेटामध्येच यायला पाहिजे. सी म्हणजे काय म्हणतात एक्सक्रेटा म्हणजे आपण म्हणजे फिसेसमध्ये यायला पाहिजे. काय येत नाही? हां बघा आपण भाजी खातो कच्ची खात नाही, पण म्हणजे रॉ व्हेजिटेबल आपण खात नाही. वी ईट कुक्ड व्हेजिटेबल्स अँड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कुकिंग द सेल्युलोज इज गेटिंग ब्रोकन डाऊन, म्हणजे सेल्युलोज ब्रेक होतं. मग आता तुम्ही खा, तुमच्याकडे जरी मिथेनोजन नसले, जे मिथेनोजन ब्रेक करणार आहेत, तरी तुमच्या एक्सक्रेटामध्ये सेल्युलोज येणार नाही. आणि म्हणून नो सेल्युलोज, नो मिथेनोजन. These are the two basic reasons why we don't use human excreta as my raw material किंवा सबस्ट्रेट. आता दुसरा पॉइंट तुम्ही म्हणाल सर मायक्रोब. आता मी म्हणेल अरे मायक्रोब तर आत्ता सांगितलं आहे, एकदम बरोबर, पण मी याच्यामध्ये एक छोटासा पॉईंट ॲड करणार आहे. इथं जो मायक्रोब असतो ना तो बाळांनो असतो मिथेनोजन. कोण असतो? मिथेनोजन. आता मिथेनोजन हा मायक्रोब आहे ना बाळांनो, इट इज ॲक्च्युली अ ग्रुप. मग सर या ग्रुपमध्ये म्हणजे बघा लॅब ग्रुप आहे आणि त्यातले लॅक्टोबॅसिल आहे असा इंडिव्हिज्युअल आहे जो कर्ड तयार करतो. इथं कोण आहे तर मिथेनोबॅक्टेरियम. काय नाव आहे त्याचं बाळांनो? मिथेनोबॅक्टेरियम. हा जो बॅक्टेरिया आहे ॲक्च्युली दिस इज द स्पेसिफिक बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल फॉर बायोगॅस प्रोडक्शन. म्हणजे तुम्हाला काय कळालं? रॉ मटेरियल सबस्ट्रेट कळालं, तुम्हाला मायक्रोब कळाला, ठीक आहे. आणि हे आता तुम्हाला अजून एक क्वेश्चन सांगतो, एक वाक्य सांगतो. काय इथं लिहितो इकडं तुम्हाला मी म्हणलं की दीज मिथेनोजन्स आर प्रेझेंट नॅचरली इन काउडंग. नेमकं इंटेस्टाईनमध्ये कुठं असतात? इथे इकडं वाक्य लिहूया. इन कॅटल्स, इन कॅटल्स. आता गाई म्हशीमध्ये दे आर म्हणजे मिथेनोजन्स, मिथेनोजन्स आर प्रेझेंट नॅचरली, दे आर प्रेझेंट नॅचरली. हे कसे आहेत बाळांनो? नॅचरली प्रेझेंट आहेत. लक्ष देऊ नाही का? दे आर प्रेझेंट नॅचरली इन, कुठं आहेत? इन दी रुमेन ऑफ कॅटल, रुमेन ऑफ कॅटल. सर हे रुमेन ऑफ कॅटल काय आहे मला माहित नाही, सांगतो थांब. रुमेन ऑफ कॅटल काय आहे? ठीक आहे ना, रुमेन ऑफ कॅटल काय आहे बघायचं अगोदर हे लिहा. बघा रुमेन ऑफ द कॅटल म्हणजे काय बरं सर? तुम्हाला मी महत्वाचा पार्ट दाखवतो. हे आहे आपली गाय, गाय म्हणा म्हशी म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. इट इज ॲक्च्युली दी कॅटल. काय बाळांनो? ही
कॅटल आहे, गाय किंवा म्हैस. आता हिचं तोंड इकडे आहे, शेपूट तिकडे आहे, ठीक आहे ना. म्हणजे हा त्याचा इसोफेगस आणि हा त्याचा स्टमक आहे बाळानो. या स्टमकमध्ये ना धिस पार्ट इज कॉल्ड ॲज रुमेन. या पार्टला बाळानो तुम्ही म्हणता रुमेन ऑफ कॅटल. सो रुमेन ऑफ द कॅटल इज द पार्ट ऑफ स्टमक. आणि हा असा पार्ट आहे ना जिथं ॲनारोबिक कंडिशन असतात. ॲनारोबिसिस मेंटेन होतं म्हणून तिथं तुमचे मिथेनोजन राहतात. आणि याला काय म्हणलं बाळानो, रुमेन ऑफ द कॅटल. अँड दिस इज द नॉर्मल साईट फॉर दी इनॉक्युलेशन ऑफ मिथेनोजन. राईट, कळालं? आय होप तुम्हाला क्लिअर कळालं असेल. आता बघा आपण कुठं होतो, आपण बघितलं की रुमेन ऑफ कॅटलमध्ये हे नॉर्मली आहेत, राईट ना. आता सगळ्यात महत्त्वाचं, हाऊ डज द प्रोसेस ऑफ बायोगॅस फॉर्मेशन टेक्स प्लेस, राईट ना. आता काय करूया बाळांनो, आपण एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे बघूया. व्हॉट इज दी प्रोसेस? कसली प्रोसेस? प्रोसेस ऑफ बायोगॅस सिंथेसिस. बायोगॅस सिंथेसिस म्हणजे बायोगॅस कसा तयार करायचा सर? तर पुढच्या पेजवर जाऊ. हे लिहिलं का? व्हेरी गुड. पुढच्या पेजवर जाऊया. ओके. बायोगॅस तयार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर लागतो बाळांनो जमिनीमध्ये एक खड्डा तयार करावा लागतो. काय करावा लागतो? खड्डा. सपोज देर इज वन वेल. वेल म्हणजे खड्डा. हा खड्डा ना बाळांनो 10 ते 15 फूट, दॅट 10 to 15 फीट डेप्थ असते. ठीक आहे. आता काय करायचं? सपोज दिस इज, ही जमीन लेवल आहे, म्हणजे ही आपण जमिनीची लेवल आहे, ग्राउंड लेवल म्हणतो त्याला, राईट ना. आता या वेलमध्ये, या कॉन्क्रीट टँकमध्ये हा बनलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट पासून. कशापासून बनलेला आहे बाळांनो? सिमेंट कॉन्क्रीट पासून. हा कॉन्क्रीट टँक जो आहे, हा कॉन्क्रीट टँक तुम्ही काय करणार आहेत, म्हणजे हा टँक कॉन्क्रीट पासून बनवायचा. आणि या टँकमध्ये तुम्हाला टाकायचं आहे रॉ मटेरियल. आणि हा रॉ मटेरियल इथं होणार आहे डायजेस्ट म्हणून. याला म्हणलं डायजेस्टर. काय म्हणलं? डायजेस्टर. ठीक आहे ना. या टँकला काय म्हणलं? डायजेस्टर. आता तुम्ही काय करा बाळांनो, या ठिकाणी एक छोटासा खड्डा बनवा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, इथून असं एक इनलेट ट्यूब पाठवणार आहेत. इनलेट रॉट मटेरियल पाठवायसाठी ट्यूब. आणि मग इथं काय करायचं, इथं भरायचं आपलं हे मटेरियल. काय बघा, सो दिस इज ॲक्च्युली काऊ डंग और कॅटल डंग. आता या कॅटल डंग बरोबर तुम्ही वॉटर पण ॲड करणार आहात. सर का बरं? बघा, वॉटर जर ॲड केलं तर हे वॉटर बरोबर आणि काऊ डंग इथंच येतं बाळ, अशा पद्धतीने येतं. ठीक आहे. आणि हे थोडंसं जे अगोदर सॉलिड होतं ते सेमी सॉलिड होतं. आणि जे सेमी सॉलिड सबस्टन्स तयार होतो ना बाळांनो, याला आपण म्हणणार आहोत स्लरी. काय म्हणणार आहोत? स्लरी. बघा, लक्ष देऊ नाही का, मी महत्त्वाचं हिडन सांगणार आहे काही गोष्टी, राईट. तुमचा प्रश्न, सर वॉटर काय ॲड केलं? बाळांनो, मिथेनोजन्स. इमॅजिन करा, वॉटर नसताना शेण येऊन बसलं. तुमचे मिथेनोजन इथं जास्त आहेत, इथं कमी आहेत. ह्या मिथेनोजनने इथला सबस्ट्रेट खाल्ला, इकडचं खाल्ला नसता. यानं काय होतं बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही वॉटर ॲड करता तर हा जो मायक्रोब आहे, या मायक्रोबला त्या वॉटर मीडियममधून मूव्ह होता येतं, राईट ना. म्हणून वॉटर इज इसेन्शियल, राईट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वॉटर एनहान्स द प्रोसेस ऑफ फर्मेंट. म्हणजे ब्रेकडाऊनची जी प्रोसेस आहे, हे ब्रेकडाऊनची प्रोसेस पुन्हा एनहान्स करतं, राईट. आता समजून घ्या, दिस इज दी पाईप थ्रू विच देर विल बी वी आर गोइंग टू पुट दी स्लरी इनसाइड दी डायजेस्टर, राईट. आता याच्या आतमध्ये डायजेस्टरमध्ये स्लरी डायजेस्ट होईल, ब्रेक केली जाईल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे, काय केली जाईल? ब्रेक केली जाईल. मग ब्रेक करताना इथं स्लरी आली. आले जी स्लरी होती ना, तिला म्हणायचं फ्रेश स्लरी. काय म्हणायचं? फ्रेश स्लरी. तुम्ही म्हणाल सर फ्रेश म्हणजे? अरे आत्ताच नवीन, नुकताच तयार झालेली फ्रेश स्लरी. ठीक आहे. आणि या फ्रेश स्लरीला ब्रेक करणार आहेत आपले मिथेनोजन. कोण करणार आहेत? मिथेनोजन. आणि मिथेनोजननं फ्रेश स्लरी ब्रेक केली ना बाळांनो, की जी तयार स्लरी होते ना, तिला म्हणायचं डायजेस्टेड स्लरी. बघा, हे लिहिलं मी. पुढच्या पेजवर ही थोडीशी इन्फॉर्मेशन लिहितो बाळांनो. बघा, आपल्याकडं स्लरी आहे 2 टाईपची. बघा, स्लरी जी आहे, स्लरी ही जी स्लरी आहे ना, याला आपण 2 प्रकारची स्लरी म्हणणार आहेत. पहिली आहे बाळांनो फ्रेश स्लरी, NCERT मध्ये दिलेलं आहे. आणि दुसरी आहे डायजेस्टेड स्लरी. पण डायजेस्टेडला डायजेस्टेड न म्हणता NCERTने एक वर्ड वापरला आहे. काय वर्ड वापरला आहे सर? NCERTनं वर्ड वापरला आहे
स्पेंट स्लरी. काय वापरलाय? स्पेंट स्लरी, ऑल्सो कॉल्ड ॲज डायजेस्टेड स्लरी. म्हणजे अशी स्लरी जी ब्रेकडाऊन झाली त्यातून गॅस बाहेर पडलाय. मग मला सांगा या दोन स्लरीपैकी फ्रेश स्लरी जड असेल, हेवी असेल, ज्याची डेन्सिटी जास्त असेल, की स्पेंट स्लरीची डेन्सिटी जास्त असेल? नो डाऊट या फ्रेश स्लरीमध्ये जे काही सेल्युलोज आहे ते इंटॅक्ट आहे, ते अजून ब्रेक होऊन त्यातून गॅस बाहेर पडला नाही. पण स्पेंट स्लरी ब्रेक झाले, आता यातले सेल्युलोज फायबर्स इंटॅक्ट नाही, त्यातून गॅस बाहेर पडला. म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या बाळांनो, इट इज लाईट वेट. कशी आहे बाळांनो? ही लाईट वेट आहे. आणि ॲट द सेम टाइम फ्रेश स्लरी इज हेवी वेट. कशी आहे बाळांनो? हेवी वेट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या स्पेंट स्लरीला अजून एक नाव आहे. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज स्लज. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज स्लज. मग तुम्हाला काय कळालं? तुम्हाला कळालं की स्लरी म्हणजे सेमी सॉलिड सबस्टन्स दोन टाईपचा आहे, फ्रेश आणि स्पेंट. आता या आपल्या डायग्रामवर माझा क्वेश्चन असा असेल, तुम्ही वरून टाकलेली स्लरी फ्रेश आहे आणि ब्रेक झालेली स्पेंट आहे किंवा डायजेस्टेड, खाली स्लरी कुठली असेल आणि वर कुठली असेल? सांगा बरं. फ्रेश खाली असेल की वर असेल? सर मला माहित आहे जे वजनानं जड आहे, ज्याची डेन्सिटी जास्त आहे ते बॉटमला. याचा अर्थ समजून घ्या, वी हॅव फ्रेश स्लरी ॲट बॉटम, बरोबर, अँड वी हॅव स्पेंट स्लरी ॲट द टॉप. येस सर, समजलं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, दुसरा प्रश्न, तुम्ही स्पेंट स्लरीला काय केलं बाळांनो? डायजेस्ट केलं. तर ॲट द सेम टाइम देअर शुड बी अ कलेक्टर टँक. असा एक टँक पाहिजे जो काय करणार आहे, तुमच्याकडून जे बायोगॅस तयार केलं या बायोगॅसला कलेक्ट करावं लागेल. इथं तुम्ही एक नॉब लावला, इथून आउटपुट टँक आहे बाळांनो, आउटपुट म्हणजे इथून गॅस बाहेर पडणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला, काय सर मी वरून तर फ्रेश स्लरी टाकायलोय आणि इथं तर स्पेंट स्लरी तयार व्हायला, मला तिला रिमूव्ह करायचं आहे. बघा रिमूव्ह करायचं आहे ना, तर मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो. तुम्हाला इथून अजून एक ट्यूब बाहेर काढायची, ट्यूब. पण इथं दोन पद्धतीनं ट्यूब तयार करू शकता. पहिली पद्धत, समजा तुम्ही ट्यूब पहिली अशा पद्धतीनं तयार केली, ही अशी पद्धत समजा, ही पहिली, याला म्हणून आपण टाईप ए. बघूया तुम्हाला किती जमतं. आणि दुसरी एक ट्यूब आहे, इमॅजिन करा दुसरी ट्यूब तुम्ही अशी तयार केली, अशा पद्धतीनं. एक मिनिट, ह्या पद्धतीनं अशी. ठीक आहे ना? तुम्हाला काय वाटतं, टाईप ए ट्यूब बरोबर आहे का टाईप बी? तुम्ही जे कोणी म्हणले सर टाईप ए, अरे नाही रे दाद्या, बघ टाईप ए मध्ये काय होतंय, तू फ्रेश स्लरी टाकली, ही फ्रेश स्लरी इकडे चालली. फ्रेश स्लरी बाहेर काढायची का नाही? आपल्याला काय करायचंय, स्पेंट स्लरी बाहेर काढायची. म्हणून सायंटिस्टनं डोकं लावलं डिझाईन तयार करताना. काय केलं त्यांनी? लक्ष द्या, त्यांनी अशा पद्धतीनं एक ट्यूब काढली. बघा लक्ष दे नाही का, या पद्धतीनं, म्हणजे जिथून तुमची स्पेंट स्लरी बाहेर पडणार आहे या पद्धतीने एक ट्यूब तयार केली आणि इथे एक टँक बसवला. असं मी बोललेलं काय आलं. आता काय समजून घ्या, इथं तुम्हाला काय केलं, इथं तुम्ही कलेक्ट काय करणार आहे बाळांनो, यू विल हॅव स्पेंट स्लरी. काय असेल इथं? स्पेंट स्लरी. त्यालाच आपण स्लज म्हणू. काय म्हणू? स्लज. बघा काय होईल, जसं जसं गॅस तयार होईल, दिस टँक इज अ फ्लोटिंग टँक. काय आहे बाळांनो? फ्लोटिंग टँक आहे. सर फ्लोटिंग टँकचा अर्थ काय? फ्लोटिंग टँकचा अर्थ हा आहे की हा टँक अगोदर खाली असतो, खाली जसं गॅस जमेल तसं हा वर फ्लोट होतो. आता जसं रॉ किंवा स्पेंट स्लरी होईल, स्पेंट स्लरी हळूहळू वर येईल आणि इथं आली की इथून खाली आपोआप खाली येईल बाळांनो, ग्रॅव्हिटीचा वापर करून. राईट ना? आणि तुम्ही इथून याला मेकॅनिकली रिमूव्ह करू शकता. मेकॅनिकली काय करू शकता? रिमूव्ह करू शकता या पद्धतीनं बाहेर. राईट? आणि या पद्धतीनं बायोगॅस तयार होणार आहे. यामध्ये ट्रिकी पॉईंट काय होता? यामध्ये ट्रिकी पॉईंट होता तुमचा फ्रेश स्लरी आणि स्पेंट स्लरी. फ्रेश स्लरी अँड स्पेंट स्लरी. स्पेंट स्लरीला अजून काय म्हणायचं? स्लज. काय म्हणायचं? स्लज. दुसरा ट्रिकी पॉईंट, व्हॉट शुड बी द डायरेक्शन ऑफ दिस ट्यूब थ्रू विच स्पेंट स्लरी इज गोइंग टू कम आउट. ही डायरेक्शन अशी बघा, या ट्यूबची डायरेक्शन अशी आहे, याची पण अशी. एकमेकांना पॅरलल वाटायला की नाही? एकमेकांना पॅरलल आहेत. ही अशी प्रकारची ट्यूब नसते. ठीक आहे ना बाळांनो, मी बोललेलं काय आलं. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये फ्रेश स्लरी आणि स्पेंट स्लरी म्हणजे स्लज यापैकी आपण दोन्हीपैकी एक आला आपण काय फर्टिलायझर म्हणून वापरणार आहे. फर्टिलायझर म्हणजे काय? असा सबस्टन्स जो सॉइल मधले न्यूट्रिएंट्स वाढवतो. सांगा बरं मला, विच ऑफ दीज सबस्टन्सेस कॅन बी युज्ड ॲज अ फर्टिलायझर?
जे कोणी म्हणले फ्रेश स्लरी त्यांचं चूक आहे, जे कोणी म्हणले असतील स्लज किंवा स्पेंट स्लरी त्यांचं करेक्ट आहे. का बरं? बघा, फर्टिलायझर हा असा असतो ज्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स असतात डायरेक्ट, म्हणजे NPK, सोडियम, बाकी जे काय आहे ते. बाळांनो, ही फ्रेश स्लरी आहे ना, याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे जो ब्रेक केलेला नाही, आणि इथला जो ऑर्गॅनिक मॅटर आहे तो ब्रेक केला आहे. नाव इट इज इनऑर्गॅनिक इन नेचर. म्हणजे इनऑर्गॅनिक आहे तर प्लांट्सला ॲब्सॉर्ब करायला बेस्ट आहे. ही डायग्राम काढली, राईट. पुढच्या पेजवर चला. पुढच्या पेजवर महत्त्वाचं मी लिहिणार आहे काय, स्पेंट स्लरी. काय म्हणलं बघा बाळांनो, स्पेंट स्लरी इज यूज्ड, इट इज यूज्ड ॲज फर्टिलायझर. त्याला आपण फर्टिलायझर म्हणून वापरू शकतो. फर्टिलायझरला एक कॉमन वर्ड आहे अजून बाळांनो, वी कॅन यूज इट ॲज अ मॅन्युअर. मग वाय फ्रेश स्लरी कॅनॉट बी यूज्ड? द रिझन स्पेंट स्लरीज का, स्पेंट स्लरी म्हणजे स्लज बरं का बाळांनो, स्पेंट स्लरीज का, तर त्याचं कारण आहे बिकॉज दिस स्पेंट स्लरी contains inorganic material, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. बाळांनो हे बघा, हे तुमचं ॲसर्शन आणि रिझन टाईपचा क्वेश्चन तयार झाला. हे ॲसर्शन आणि रिझन, ठीक आहे ना. सो हाच आहे तुमचा सिंपल बायोगॅस प्लांट. आणि हा जो बायोगॅस प्लांट आहे इट वॉज डिझाइन्ड बाय इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट अँड खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन, क्विक. मी बोललेलं का, याची लॉंग फॉर्म विचारतात बरं का, खूप महत्त्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचं आहे. बघा, बायोगॅस प्लांट हा खूप महत्त्वाचा आहे. यात जे जे महत्त्वाचं आहे, जे तुम्ही विसरू शकता, मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाळांनो, ठीक आहे ना. खूप छान पद्धतीनं बायोगॅस प्लांट करा. हिडन इन्फॉर्मेटिव्ह वाचा जे मी तुम्हाला दिलेत, आणि तुमचा हा जो ॲप्लिकेशन आहे 4th ॲप्लिकेशन, तो आपण खूप सुंदर पद्धतीनं कंप्लीट केलेला आहे. जोही प्रॉब्लेम येईल बाळांनो, तो तुम्हाला एकदा ते लेक्चर झालं त्याच्यानंतर तो येणार नाही. फक्त रेग्युलर तुम्हाला NCERT रीड करायचं आहे, 4 स्टेप फॉलो करायचं आहे. NCERT पोस्टमॉर्टम आणि रेग्युलर ते NCERT रीडिंग जे येतं त्याला फॉलो करायचं आहे. ठीक आहे ना बेटा, थँक्यू. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी, अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकून घेऊ गगन भरा